Hello student, welcome to e-learning platform. I am Professor D.R. Mane from VIT PAL. My subject is MEM, that is Mechanical Engineering Materials. Subject code is 22343. We have to continue our first chapter, that is Basics of Engineering Materials. In Basics of Engineering Material, that is our today's point is properties of material. Properties of metals and alloys. In that, more engineering components are made of metals and alloys than any other class of solids. Designing a product, you need to select materials. You must access the properties of each material to ensure that the selected material is appropriate for manufacturing the desired product. In our working condition, that is in engineering working condition, we have to use different types of product, we have to use different types of materials, we have to use different types of metals and alloys. All that metals and alloys uh, are very important for their which situation we have to use that product, or which condition we have to use that material. It is most important for uh, that properties, for that properties of मटेरियल. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, जर आपण एखादा प्रॉडक्ट आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये जो वापरणार आहे किंवा एखादा कॉम्पोनंट वापरणार आहे किंवा एखादं मशीन वापरणार आहे, तर ते कोणत्या कंडिशनला वापरणार आहे आणि त्याच्यानुसार त्याचं मटेरियल कोणतं पाहिजे किंवा त्याला कोणत्या पद्धतीचे त्याचं प्रॉपर्टीज आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण तो प्रॉडक्ट कुठला वापरणार, कुठल्या कंडिशनला वापरणार, कुठल्या सिच्युएशनला वापरणार, त्याच्यावर लोड किती असणार आहे, त्याच्यावर स्ट्रेस किती असणार आहे. ओके, त्यानंतर तो हीट कंडिशनमध्ये असणार आहे का किंवा कोल्ड कंडिशनमध्ये असणार आहे का. तर अशा जो जिथं आपण वापरणार जिथं त्याचं ॲप्लिकेशन जिथं आहे, तर तिथं तो वापरण्यासाठी तो त्या कंडिशनला लायक आहे काय, आणि ते कसं कळणार आपल्याला, तर त्याची मटेरियलची त्या प्रॉपर्टीज जर माहिती असेल आपल्याला, त्याचे गुणधर्म माहीत असतील त्या मटेरियलचे, तर आपण तो चांगल्या प्रकारे आपण तो जो मटेरियल आहे तो निवडू शकतो. ओके, तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय गरजेचं आहे की कोणत्याही इंजिनियरला किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला त्या मेटल्स किंवा ते जो अलॉय जो आपण वापरणार आहे त्याची प्रॉपर्टीज माहिती असणं गरजेचं आहे. आता बेसिकली आता याच्यामध्ये दोन टाईप आहेत प्रॉपर्टीजमध्ये, जसं की फिजिकल प्रॉपर्टीज आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज. तर स्टार्ट आपण करूया फिजिकल प्रॉपर्टीजपासून. फिजिकल प्रॉपर्टीज इन दॅट फर्स्ट, डेन्सिटी. इट इज डिफाईन ॲज द मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल. डेन्सिटी इज इक्वल टू मास पर व्हॉल्यूम. म्हणजे थोडक्यात आपल्याला माहिती आहे की डेन्सिटी म्हणजे घनता. तर त्या मटेरियलची मास पर व्हॉल्यूम म्हणजे एक युनिट व्हॉल्यूम जर समजा आपण घेतलं, एक आपण कन्सिडर केलं की युनिट व्हॉल्यूममध्ये किती अमाऊंट ऑफ मास त्या मटेरियलचा आहे, त्याला आपण काय म्हणतो डेन्सिटी म्हणजे घनता. म्हणजे त्याचे बारीक बारीक कन्स किती त्या एका युनिट व्हॉल्यूममध्ये. ओके, सपोज एक मोठा आपण बॉक्स घेतला, तर तो त्या बॉक्स, चौकोनी बॉक्स, त्या बॉक्समध्ये आपण समजा मटेरियल आपण भरत गेलो, तर किती ते मटेरियल, किती अमाऊंट त्यात बसणार आहे, ते म्हणजे त्याची काय झाली, ती टोटल त्याची झाली डेन्सिटी, म्हणजे त्याला घनता. म्हणजे म्हणून त्याला काय म्हणतो आपण, मास पर व्हॉल्यूम. त्या व्हॉल्यूममध्ये किती मास आहे. डिफरंट मटेरियल हॅव डिफरंट डेन्सिटी ॲट द सेम टेम्परेचर. म्हणजे सेम टेम्परेचरला काही डिफरंट मटेरियल असेल त्याच्या डिफरंट डेन्सिटी दाखवतं. किंवा डेन्सिटी ऑफ मटेरियल इज एक्सप्रेस्ड विथ रिलेशन टू वॉटर, इट इज नोन ॲज स्पेसिफिक डेन्सिटी. जर वॉटरच्या रिलेशनमध्ये जर डेन्सिटी दाखवली, तर त्याला आपण समजा त्याला असं काय म्हणतो, स्पेसिफिक डेन्सिटी असं आपण म्हणतो. तर ही झाली डेन्सिटी, ही पहिली प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट वन, मेल्टिंग पॉईंट. इट इज डिफाईन ॲज द फिक्स्ड ऑर कॉन्स्टंट टेम्परेचर
ॲट विच प्युअर मेटल्स ऑर नॉन मेटल चेंज फ्रॉम सॉलिड टू लिक्विड फॉर्म. म्हणजे मेल्टिंग पॉईंट, आता हा पॉईंट मी काय म्हणतो मेल्टिंग पॉईंट. पॉईंट म्हणजे असा पॉईंट जो सॉलिडमधून काय होणार आहे, सॉलिड फॉर्ममधून लिक्विड फॉर्ममध्ये ट्रान्सफर होणार आहे, अशा पॉईंटला आपण काय म्हणतो मेल्टिंग पॉईंट म्हणतो. किंवा फिक्स्ड तो पॉईंट असतो, फिक्स्ड ऑर कॉन्स्टंट टेम्परेचर. त्या कोणत्याही कुठलंही एखादं मटेरियल घेतलं, प्रत्येक मटेरियलचं जो मेल्टिंग पॉईंट असतो तो फिक्स असतो. मग तो कसा फिक्स असतो, तर तो त्याचं ज्यावेळी आपण त्याला समजा हीट द्यायला सुरुवात केली, तर त्यानंतर ते जो काही वेळानंतर तो काय होणार, लिक्विड फॉर्मेशन होणार आहे. म्हणजे सॉलिड ते लिक्विड, आणि ज्यावेळी ते सॉलिडमधनं लिक्विडमध्ये ज्या क्षणाला ज्या पॉईंटला तो जाणार आहे, जो ट्रान्सफर होणार आहे, तो पॉईंट म्हणजे मेल्टिंग पॉईंट. ओके. झिंक, लीड, टीन लो मेल्टिंग पॉईंट, ॲल्युमिनियम अलॉय मिडियम मेल्टिंग पॉईंट, कॉपर अलॉय कन्सिडरेबली हाय मेल्टिंग पॉईंट. जर तुम्ही झिंक, लीड, टीन हे जे एक्झाम्पल बघितलं तर त्याचा मेल्टिंग पॉईंट अतिशय कमी आहे, लो मेल्टिंग पॉईंट, लगेच ते मेल्ट होतात. ॲल्युमिनियम हा मिडियममध्ये जातो आणि कॉपर मात्र थोडंसं त्याला हाय पॉईंट आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट. नेक्स्ट वन इज स्पेसिफिक हीट. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ मटेरियल बाय 1 degree Celsius, इट इज कॉल्ड ॲज हीट कॅपॅसिटी ऑर स्पेसिफिक हीट ऑफ द मटेरियल. म्हणजेच काय, स्पेसिफिक हीट कोणाला म्हणायचं, तर कोणतंही मटेरियल आहे समजा त्याचं 1 degree Celsius अमाऊंट, म्हणजे 1 degree Celsius टेम्परेचर जाण्यासाठी, 1 degree Celsius जाण्यासाठी किती अमाऊंट हीट लागली, त्या हीटला आपण काय म्हणूया, त्या अमाऊंट ऑफ हीटला म्हणूया स्पेसिफिक हीट. ओके. तर हीट कॅपॅसिटीवर, म्हणून त्याला कॅपॅसिटीमध्ये हीट कॅपॅसिटीवर स्पेसिफिक हीट ऑफ मटेरियल, म्हणजे त्या 1 degree Celsiusला टेम्परेचरला जाण्यासाठी किती अमाऊंट ऑफ हीट लागली, याला आपण स्पेसिफिक हीट आपण म्हणू शकतो. नेक्स्ट वन इज अ थर्मल एक्सपान्शन. वेन थर्मल एनर्जी इज ॲडेड टू अ मटेरियल, द चेंज इन इट्स डायमेन्शन इज नोन ॲज अ थर्मल एक्सपान्शन. आता बघा, थर्मल एनर्जी जर ॲड केली म्हणजे काय, एखादं मटेरियल आहे, तर त्या मटेरियलला आपण काय केलं, थर्मल एनर्जी आपण समजा हीट दिली, हीट दिल्यानंतर त्याच्यामध्ये डायमेन्शनमध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहेत. ओके. म्हणजे थोडक्यात ते एक्सपांड होणार आहे मटेरियल. किंवा समजा त्याची आपण हीट कमी केली, ओके, तर काय होणार आहे, ते कूल होणार आहे. कूल होणार आहे म्हणजेच ते कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे एकतर एक्सपांड होईल किंवा कॉन्ट्रॅक्ट होईल, ह्याला म्हणायचं थर्मल एक्सपान्शन. ओके. नेक्स्ट वन इज अ थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट द मेड ऑफ ट्रान्समिशन फ्रॉम one substance to the other in the direction of fall of temperature. It is denoted by K. Thermal conductivity is nothing but that made of transmission from one substance to other. म्हणजेच काय, तर थर्मल कंडक्टिव्हिटी आपण कशाला म्हणायचं, तर समजा आपण हीट द्यायला सुरुवात केली, हीट द्यायला सुरुवात केल्यानंतर त्याचं जे वहन होणार आहे, ओके, कंडक्शन होणार आहे. ओके. म्हणजे काय, लो टेम्परेचर बॉडी, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, इकडे हीट ट्रान्समिट होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे, किंवा त्याचं वहन होणार आहे, त्याला आपण म्हणूया थर्मल कंडक्टिव्हिटी, आणि ते दाखवतो आपण के या लेटरनं. आता ह्या झाल्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज. आता त्याच्यानंतर ह्या सगळ्या माहिती असणं त्या मटेरियलच्या आपल्याला गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे दुसरे जी प्रॉपर्टीज आहे ती मेकॅनिकल प्रॉपर्टी. इट डिटर्माइन्स द बिहेवियर ऑफ मटेरियल when mechanical force is applied to them. The study of mechanical properties is essential for designing and manufacturing purpose. म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज हे जे आहे, हे आपण ह्याचं जे आता हे कसं ठरवणार, तर त्या मटेरियलवर जो लोड आपण देणार आहे, जो फोर्स देणार आहे, तो फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं बिहेवियर कसं आहे त्या मटेरियलचं. ओके. तर ते जे आपण बघणार आहे ती प्रॉपर्टीज म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आणि याच्यामध्ये ही महत्त्वाचं काय, मेकॅनिकल प्रॉपर्टी खूप इसेन्शियल गरजेची आहे किंवा इसेन्शियल आहे. कशासाठी, तर डिझायनिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग आपण जे प्रॉडक्ट करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रोसेस आपण त्याच्यावर अप्लाय करणार आहे, वेगवेगळ्या मशीन्समध्ये ते जाणार आहे, वेगवेगळ्या प्रोसेसमधनं ज्यावेळी बाहेर पडणार त्यावेळी आपल्याला त्याची प्रॉपर्टीज माहिती असणं गरजेचं आहे.
कारण तिथं त्याच्यावर लोड येणार आहे, स्ट्रेसेस येणार आहेत, ओके, टेम्परेचर अप्लाय होणार आहे त्याच्यावर. त्यामुळं आपल्याला ते मेकॅनिकल प्रॉपर्टीज माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याच्या कुठल्या कुठल्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघूया. फर्स्ट वन बघा, स्ट्रेन आहे, स्ट्रेस आहे, स्ट्रेंथ आहे, स्टिफनेस आहे, हार्डनेस आहे, टफनेस आहे, इलॅस्टिसिटी, डक्टिलिटी, मेलेबिलिटी, ब्रिटलनेस, फटीग, क्रीप अँड प्लास्टिसिटी. वन बाय वन आपण ते बघू. Strain when force is applied on body it gets deformed. In elastic body regain its original shape after removing its load, and in plastic body it permanent deform when load is applied. Strain means आता चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ आपल्याला माहितीच आहे, ओके. तर त्याच्यामध्ये फोर्स जर समजा अप्लाय केला तर बॉडी काय होणार, डिफॉर्म होणार, ओके. तर लेंथमध्ये चेंज होतो, विड्थ त्याची कमी होते किंवा डायमीटर जो असतो तो कमी होतो आणि लेंथ मात्र चेंज होते. समजा इलास्टिक बॉडी असेल तर मात्र काय होतं, ती बॉडी परत जर समजा ओरिजिनल शेप जो तुझा आहे तो लोड रिमूव्ह केल्यानंतर परत आहे तशी ती बॉडी कवर होते. म्हणजे थोडक्यात आपण सपोज एखादा रबर आहे किंवा स्प्रिंग आहे, ती ओढली, आपण ताणवली स्प्रिंग किंवा रबर ओढला तर आणि त्याच्यानंतर तो लोड आपण काढून घेतला तर तो काय होणार, परत आहे तशा ओरिजिनल पोझिशनला तो रबर येतो किंवा ते स्प्रिंग होते, ओके. किंवा प्लास्टिक बॉडी ह्याच्या विरुद्ध कुठले असते ते प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडीवर काय होतं, जर मी लोड अप्लाय केला, डिफॉर्म केलं तर त्याच्यावर काय होतं, ते परमनंटली ते त्या शेपमध्ये जातं. परत ती जी रिगेन जे आपण म्हणतोय रिगेन ओरिजिनल शेप, ते मात्र आपल्याला रिगेन ती ओरिजिनल शेप जो आहे तो आपल्याला मिळत नाही. तर याला म्हणजे स्ट्रेन. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रेस. When an external load is applied to material, the material resists deforming. This internal resistive force per unit cross section area of material is called stress. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या बॉडीला प्रेशर अप्लाय करतो किंवा लोड अप्लाय करतो त्यावेळी ते मटेरियल काय करतं, सुरुवातीला रेजिस्ट करण्याचा प्रयत्न करतं, ओके. म्हणून याला आपण म्हणतो इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्स. इंटरनली ती बॉडी काय करते, त्या लोड जो त्याला देणार आहे आपण त्याला रेजिस्ट करायला बघते, ओके. त्यामुळे इथं डेफिनेशन असं म्हणतोय आपण, इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया ऑफ मटेरियल. ह्याला आपण म्हणायचं स्ट्रेस, ओके. स्ट्रेसचा फॉर्म्युला स्ट्रेस सिग्मा इज इक्वल टू एफ अपॉन ए. सिग्मा इज इक्वल टू स्ट्रेस, एफ इज इक्वल टू रेजिस्टन्स फोर्स, ए इज इक्वल टू क्रॉस सेक्शन एरिया, ओके. नेक्स्ट वन इज आता ह्या स्ट्रेसमध्ये काही टाईप्स आहेत. तर जसं की टेन्साईल स्ट्रेस आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे, शिअर स्ट्रेस आहे आणि बेंडिंग स्ट्रेस आहे. आता टेन्साईल स्ट्रेस म्हणजे काय, की आपण काय केलं, पुलिंग करणार आहे, एक्झेल पुल. म्हणजे इथं तुम्हाला एक बार दिसतोय, ओके. त्या बारला काय केलेलं आहे, एक्झेली पुल दिलेला आहे. त्यानंतर व्हेन टू इक्वल अँड अपोजिट पुल इज अप्लाइड ऑन द मेंबर सो स्ट्रेस इज डेव्हलप्ड इन द बॉडी इज टेन्साईल स्ट्रेस. ज्यावेळी इक्वली पुलिंग करणार आहे आपण, दोन्ही साईडनं आपण पुल करणार आहे, त्यावेळी तो बार, ओके, ते मटेरियल जे आहे ते काय होणार आहे, त्याच्यामध्ये काही स्ट्रेस डेव्हलप होणार आहे आणि त्यावेळी जो स्ट्रेस डेव्हलप होतो त्याला आपण म्हणतोय टेन्साईल स्ट्रेस, ओके. टेन्शनमध्ये टेन्शन म्हणजे थोडक्यात त्याचं तार होणार तयार, ओके. आणि तो स्ट्रेस जो असतो तो टेन्साईल स्ट्रेस आपण म्हणू शकतो, ओके. त्याच्या अपोजिट काय असणार आहे, कॉम्प्रेशन, ओके. जसं की एक्झेल पुश, आता मगाशी होता एक्झेल पुल, आता काय असणार आहे एक्झेल पुल. त्याच्या अलॉंग द ॲक्सिस बरोबर काय होणार, आपण त्याला पुश करणार आहे. वेन टू इक्वल अँड अपोजिट पुश इज अप्लाइड ऑन बॉडी सो स्ट्रेस इज डेव्हलप्ड इज अ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. इक्वल आणि अपोजिट, इक्वल दोन्हीकडून आणि मात्र दोन्ही अपोजिट असे पुश आपण फोर्स काय करणार आहे, लावणार आहे, ओके. त्यामुळे त्यावेळी स्ट्रेस जो डेव्हलप होतो त्याला आपण म्हणतोय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. आता नेक्स्ट वन आहे शिअर स्ट्रेस. When equal and opposite force acts tangentially on a body across the resisting section, the body tends to shear off. This stress developed in body is called shear stress. आता shearing म्हणजे काय होणार, कट होणे. हे बघा, वरती एक प्लेट आहे, खाली एक प्लेट आहे, बोल्टिंग केलेलं आहे. आता मी वरती बघा, वरच्या प्लेटला एक पुल केलेला आहे, पुलिंग फोर्स लावलेला आहे, खालच्या प्लेटला एक पुलिंग फोर्स लावला आहे. आता ह्याच्यामुळे काय होणार आहे, मधोमध बरोबर हे बोल्टिंग जिथं केलेलं आहे बघा, तिथून शिअर झालेलं आहे, कट झालेला आहे. ह्या कट झालेला म्हणून ह्याला आपण म्हणतो शिअर, ओके.
प्लेन ऑफ शिअर इथं दाखवलेलं आहे ॲरो करून. ओके, शिअर स्ट्रेस ह्याला आपण ह्या स्ट्रेसला आपण काय म्हणणार आहे, शिअर स्ट्रेस. नेक्स्ट वन इज अ बेंडिंग स्ट्रेस. आता बघा, वेन लोड ॲक्ट्स ऑन ट्रान्सवर्स सेक्शन द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द इंटरनल स्ट्रेस टू बेंडिंग इज कॉल्ड बेंडिंग स्ट्रेस. म्हणजे लोड ॲक्ट केला, एका साईडला बॉडी फिक्स आहे, दुसऱ्या साईडला मी काय केलं, दुसऱ्या एंडला त्या बॉडीला मी काय केलं, लोड दिला. लोड दिल्यानंतर ती बॉडी काय होणार आहे, इट टेंड्स टू बेंड. ओके, ती बेंड व्हायला सुरुवात होणार. म्हणून ह्या स्ट्रेसला आपण म्हणतोय बेंडिंग स्ट्रेस. ओके, नेक्स्ट वन इज अ नेक्स्ट स्ट्रेंथ. द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट इट्स फेल्युअर अंडर ॲक्शन ऑफ लोड इज कॉल्ड स्ट्रेंथ. म्हणजेच काय, मटेरियलची अशी ॲबिलिटी आहे की जी जर लोड अप्लाय केल्यानंतर ती कोणत्याही पद्धतीनं फेल होत नाही किंवा कोणत्याही पद्धतीनं फुटत नाही, तुटत नाही, मोडत नाही. ओके, ही तिची ॲबिलिटी आहे, म्हणजे तिची काय, ती स्ट्रेंथ आहे. ओके, म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट इट्स फेल्युअर अंडर द ॲक्शन ऑफ लोड. ओके, नेक्स्ट वन इज अ इलॅस्टिसिटी. आता ही प्रॉपर्टी काय बघा, इलॅस्टिसिटी. Elasticity, the material regain its original shape and size on removal of external load is called as elasticity. Elasticity म्हणजे काय, जर त्या सपोज एखादा रबर घेतला, ओके, किंवा एखादी स्प्रिंग घेतली आणि त्याला दोन्ही साईडला आपण त्याला ओढलं, ओके, किंवा रबर आहे त्या रबरला ओढलं, स्प्रिंगला ओढलं, तर त्याच्यामध्ये साईजमध्ये फरक पडतो. ओके, तर ती ताणते बघा, रबर ताणतोय किंवा स्प्रिंग पण ताणते. ओके, किंवा रबर एखादी स्प्रिंग आहे, स्प्रिंगवर दाबलं आपण, ओके, आपण पुश केलं तर ते काय होणार, कॉम्प्रेस होणार. ओके, पण त्याच्या मटेरियलमध्ये काय झालं, आता ती त्याचा शेप आणि साईज आहे तो बदललेला दिसतोय आपल्याला. आणि ज्यावेळी तो आपण अप्लाय लोड जो अप्लाय केला आहे, ओके, पुल असेल, पुश असेल, तो आपण लोड रिमूव्ह केला, तो केल्यानंतर परत ती काय होतं, ओरिजिनल स्टेटला ती बॉडी येते. म्हणजे तिची ओरिजिनल साईज आणि शेप जो आहे तो परत आहे तसा होतो. म्हणून ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, इलॅस्टिसिटी. म्हणून इलॅस्टिसिटी म्हणजे काय, रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. ओके, त्या नेक्स्ट वन इज अ स्टिफनेस. स्टिफनेस कशाला, द रेजिस्टन्स ऑफ मटेरियल टू इलास्टिक डिफॉर्मेशन अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल लोड इज कॉल्ड स्टिफनेस. आता हे रेजिस्ट कशाला करते बघा, इलास्टिक डिफॉर्मेशन जे होणार आहे, ओके, तर ते आपण एखादी बॉडी घेतली आणि त्याच्यावर आपण लोड अप्लाय केला. लोड अप्लाय केल्यानंतर त्याच्यात काय होणार आहे, थोडंसं इलास्टिक डिफॉर्मेशन होणार आहे. इलास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे साईजमध्ये त्याच्या थोडासा चेंजेस होणार आहे. हा ती बॉडी होऊ देत नाही. ओके, ही बॉडी काय करणार आहे, ती इलास्टिक डिफॉर्मेशन आहे ते होऊ देणार नाही, ह्याला रेजिस्ट करणार. म्हणून ह्या प्रॉपर्टीला म्हणायचं स्टिफनेस. म्हणजे ती बॉडी स्टिफ आहे आपण म्हणतोय. का स्टिफ आहे म्हणतोय, कारण त्याच्यात काय होतं, डिफॉर्मेशन होत नाही. डिफॉर्मेशन होत नाही इलास्टिक, म्हणून त्याला आपण म्हणतोय ती बॉडी स्टिफ आहे. ओके, नेक्स्ट पुढचं आहे, नेक्स्ट जे आहे ते आहे हार्डनेस. हार्डनेस, द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट वियर, स्क्रॅचिंग, ॲब्रेशन, कटिंग ऑर इंडेंटेशन इज कॉल्ड हार्डनेस. म्हणजे अशी एखादी बॉडी आहे की जी आपण एखादं समजा मटेरियल आहे आणि त्याच्यावर आपण काय केलं, ते वियर आउट होतं मटेरियल, किंवा ते स्क्रॅच केलं आपण, स्क्रॅच पाडले तर स्क्रॅच होणार नाही, वियर होणार नाही. किंवा ॲब्रेशन, कटिंग जर कट करायला गेलो आपण तर त्याचं कटिंग होणार नाही. किंवा एखादा इंडेंटेशन म्हणजे खळगा आपण म्हणतो, एखादं मी जोरात एखादं काय केलं पॉईंट त्याच्यावर, एखादं टोकेरी समजा काय तर मी हॅमर वगैरे किंवा एखादं काय तर त्याच्यावर बडवलं तर ते खळगा सुद्धा पडणार नाही किंवा स्क्रॅचसुद्धा पडणार नाही. तर या ॲबिलिटीला आपण काय म्हणतोय, हार्डनेस. ही प्रॉपर्टी जी आहे ह्याला आपण हार्डनेस असं म्हणतो. नेक्स्ट वन इज अ टफनेस. द अमाऊंट ऑफ shock energy absorbed by the material before its failure take place is called as toughness. टफनेस म्हणजे काय बघा, एखादं मटेरियल आहे, आता ती वरून आपण जोरात टाकल्यानंतर काय होणार आहे, ते शॉक एनर्जी, त्याला शॉक एनर्जी मिळणार आहे. ओके, आणि ती शॉक एनर्जी ते काय करतं, ॲब्सॉर्ब करतं आणि त्याच्यानंतर ते फुटतं किंवा काही वेळा फुटत पण नाही. ओके, किंवा फेल्युअर होत नाही, फेल्युअर होईल पण नाही पण.
पण त्यावेळी जे पडल्यानंतर जी शॉक एनर्जी त्याला मिळणार आहे, तर ती एनर्जीची ॲब्सॉर्ब करून घेणार आहेत, त्याला आपण म्हणतो टफनेस. मटेरियल टफ आहे असं आपण म्हणतोय. टफनेस ऑफ मटेरियल डिक्रीजेस विथ हिटिंग ऑफ मटेरियल. जर आपण त्या मटेरियलला हीट केलं तर मात्र त्याची ती जर तुझी प्रॉपर्टी आहे टफनेस ती कमी व्हायला सुरुवात होते. ओके. नेक्स्ट वन इज अ डक्टिलिटी. इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ड्यू टू विच इट कॅन बी ड्रॉन इन टू थिन वायर्स ऑन ॲप्लिकेशन ऑफ टेन्साईल फोर्स. म्हणजे असे मटेरियल की ज्याच्यामधनं तारा तयार होतात. ओके. जर आपण ते ओढलं मटेरियल तर ते काय होणार, त्यापासून तार तयार होते. जसं की ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, माइल्ड स्टील आहे, ओके, टीन आहे, सिल्वर आहे, ब्रास आहे. हे असं मटेरियल आहे की ह्याला तुम्ही खेचलं दोन्ही साईडने तर हळूहळू काय होणार, त्याच्यापासून तारा निघू शकतात. ओके. किंवा जो जो तुझं स्मॉल डायमीटर जो हा स्मॉल डायमीटर त्याचा मिळू शकतो आपल्याला. ह्याला आपण म्हणायचं डक्टिलिटी. ओके. नेक्स्ट वन इज अ मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी मीन्स दिस मटेरियल गेट थिन शीट्स विदाउट क्रॅकिंग व्हेन हॅमर्ड. म्हणजे ह्याच्यापासून शीट्स तयार होतात. म्हणजे आपण मॅलेबिलिटी म्हणजे आपण एखादं आपण लेड, टीन किंवा ब्रास, कॉपर, सिल्वर, ॲल्युमिनियम ह्याचे आपण जर समजा किंवा ॲल्युमिनियम शीट्स तुम्ही बघितलं असणार, ॲल्युमिनियमची भांडी बघितली असणार. ती तयार करताना बघा ते कंटिन्यूस हॅमरिंग केलं जातं त्याच्यावर आणि हॅमरिंग करून 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 काय होतं त्याला पातळ त्याची अशी प्लेट तयार केली जाते. ओके. किंवा साईज त्याची इन्क्रीज केली जाते. ह्या प्रॉपर्टीजला आपण म्हणूया मॅलेबिलिटी. दीज मटेरियल्स गेट थिन शीट्स विदाउट क्रॅकिंग. क्रॅक न होता थिन शीट्स तयार होतात म्हणून ह्याला मॅलेबिलिटी असं आपण म्हणतोय, मॅलेबल मटेरियल. नेक्स्ट वन इज अ ब्रिटलनेस. इट इज प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ड्यू टू विच इट कॅन बी डायरेक्टली ब्रोकन. ब्रिटल म्हणजे फुटणे. जसं की आपला खडू आहे समजा, ओके, किंवा कास्ट आयर्न आहे. कास्ट आयर्न समजा वरून टाकलं तर ते काय होतं, फुटतं लगेच. म्हणजे त्याचे तुकडेच भरपूर तुकडे होतात. किंवा खडू आहे, खडूचे सुद्धा खडू लगेच फुटतो. म्हणजे हे हे काय ब्रिटलनेस, ह्याला ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणतोय ब्रिटलनेस. ओके. ह्याच्यामध्ये कास्ट आयर्न, ग्लास, कॉन्क्रीट, स्टोन, ब्रिक. ओके. या ब्रिक म्हणजे विटा किंवा स्टोन म्हणजे दगड, कॉन्क्रीट. त्यानंतर ग्लास बघितला असणार तुम्ही. ग्लास जर फोडलं, ग्लासला हॅमरिंग केलं जोरात तर ते काचेचे तुकडे भरपूर तुकडे तयार होतात. ओके. तर याला आपण म्हणायचं प्रॉब्लेम ब्रिटलनेस असं आपण म्हणतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज अ फटीग. इट रेजिस्ट द फेल्युअर ऑफ मटेरियल अंडर फ्लक्च्युएटिंग ऑर रिपीटेटिंग लोडिंग. Example machine parts like axles, spring, shafts, connecting rod, pinion teeth, etc. always undergo vibration due to repetition of loading. आता फटीग या प्रॉपर्टीला आपण असं म्हणू शकतो की कंटिन्युअस एखादं लोडिंग आहे त्याला किंवा त्याच्यावर कंटिन्युअस हॅमरिंग आहे. ओके. तर अशा वेळेला तो जो पार्ट आहे तो काय होणार आहे, एक तर रिपिटेटिव्ह किंवा फ्लक्च्युएटिंग असा जो लोड आहे ह्याच्यामुळे तो फेल होणार आहे. तर ह्या प्रॉपर्टीला आपण फटीग असं म्हणायचं. ओके. जसं की आपण मशीन्स पार्ट्समध्ये ॲक्सल वापरणार आहे, स्प्रिंग आहेत, शाफ्ट्स आहेत, त्याच्यावर कनेक्टिंग रॉड्स आहेत, त्याच्यात कंटिन्युअसली काय आहे, लोडिंग आहे, कंटिन्युअसली फ्लक्च्युएटिंग आहे त्याच्यामध्ये आणि ठराविक वेळानंतर काय होणार आहे, ह्या कंटिन्युअस लोडिंगमुळे ते फेल होणार आहे. ओके. म्हणून ह्याला आपण म्हणतोय फटीग. फटीग इज ऑल्सो कॉल्ड ॲज एंडोरन्स. काही वेळेला पुढं आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे की फटीगला एंडोरन्ससुद्धा म्हणतात. नेक्स्ट वन इज दुसरी प्रॉपर्टी आहे आता क्रीप. इट डिफॉर्मेशन. The deformation is continuous of the material which undergoes with time due to application of external steady load is called as creep. Many structural member machine parts take steady loads for long period of time, so there is a continuous deformation of material with time cause the failure. आता क्रीप हा जी प्रॉपर्टी आहे ह्याच्यावर कसं आहे, एखादा कंटिन्युअस लोड आहे, जसं की आपल्या समोर आपण बिल्डिंग आहे तर आपण बऱ्याचदा आपण वाचतो की बिल्डिंग या जुन्या बिल्डिंग्स कोसळलेल्या आपण गोष्टी आपण वाचत असतो. तर त्याच्यामध्ये बघा कसे की ती जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला क्रीप म्हणतो, कारण कंटिन्युअसली वर्षानुवर्ष त्याच्यावर कंटिन्युअस तो एकसारखा लोड आहे आणि त्या लोडमुळं त्याचे जे आपण
जे त्यामध्ये जे आपण सळ्या वापरणार आहे किंवा स्ट्रक्चरल मेंबर जे वापरणार आहे, ओके, ते स्ट्रक्चर हळूहळू त्या ह्याच्यानुसार टाईमनुसार ते वीक व्हायला सुरुवात होतं आणि ठराविक काळानंतर ते त्याच्यामधली जी स्ट्रेंथ आहे ती कमी होते आणि त्यामुळे ती बिल्डिंग पडते, ओके. तर त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, त्या प्रॉपर्टीला आपण क्रीप असं म्हणतो, ओके. म्हणून इथं एक्झाम्पलमध्ये म्हणलेलं आहे की मेनी स्ट्रक्चरल मेंबर, मशीन पार्ट्ससुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण क्रेन वगैरे जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी आपण कंटिन्युअसली त्याच्या स्टेडी लोड आहे, ओके, किंवा कंटिन्युअस डिफॉर्मेशन आहे आणि त्या डिफॉर्मेशनमुळं ते फेल झालेलं आहे, ओके. म्हणून ह्या प्रॉपर्टीला आपण क्रीप असं म्हणतो. नेक्स्ट वन इज द प्लास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच रिटेन्स द डिफॉर्मेशन प्रोड्यूस अंडर द लोड परमनंटली. म्हणजे प्लास्टिसिटी हा इलास्टिसिटीच्या अपोजिट आहे. जसं की ह्याच्यामध्ये काय होणार, लोड अप्लाय केल्यानंतर ते मटेरियल परमनंटली डिफॉर्म होणार, म्हणजे त्याचे रिगेन ओरिजिनल शेप आणि साईज जो आहे तो मिळत नाही. म्हणून आपण ह्याला या प्रॉपर्टीला प्लास्टिसिटी आपण असं म्हणतो, ओके. एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, लीड अशा पद्धतीनं ह्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, ओके. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टी झाल्या, ओके, महत्त्वाच्या. आता त्याच्यानंतर आपल्याला जे बघायचं आहे की हार्डनेस टेस्टिंग प्रोसिजर, ओके. आता हार्डनेस टेस्टिंग प्रोसिजरमध्ये मेनली बघा, हार्डनेस इज डिफाईन्ड ॲज अ रेझिस्टन्स ऑफ मटेरियल टू पेनिट्रेशन ऑर इंडेंटेशन ऑर स्क्रॅचेस बाय अ हार्ड मटेरियल. म्हणजे हार्डनेस आपण बघितलेलं आहे हार्डनेसची डेफिनेशन की एखादं पेनिट्रेशन केलं किंवा स्क्रॅचिंग केलं किंवा इंडेंटेशन केलं मटेरियलवर तर ते होत नाही असं मटेरियल, म्हणून त्याला आपण हार्ड मटेरियल असं म्हणतो, ओके. हार्डनेस इज अ क्वालिटेटिव्ह मेजर इन डिटर्मिनेशन ऑफ स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आणि हार्डनेस हे जे तिची क्वालिटी, हार्डनेसची क्वालिटी ही जी ठरवली जाते ती कशावरून, तर ते हार्डनेस कसं आहे, आपण स्ट्रेंथ, त्या हार्डनेसवरून काय ठरते की स्ट्रेंथ ऑफ मटेरियलची स्ट्रेंथ किती आहे हे आपल्याला त्या हार्डनेसवरून समजतं. म्हणून मटेरियलची हार्डनेस टेस्टिंग करणं गरजेचं आहे, ओके. तर त्याच्यामध्ये 2 मेथड आहेत, एक ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंग आहे आणि रॉकवेल हार्डनेस. इथे तुम्हाला दिसते की रॉकवेल हार्डनेस टेस्टिंग दिसते आणि इथं आहे ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंग मशीन दिसते, ओके. वन बाय वन आपण आता स्टार्ट करूया. आपण ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंग. Brenner hardness test, it is most commonly adopted test for hardness of iron, steel, brass, bronze, ओके. मोस्ट कॉमन हे जी मेथड आहे ही अप्लाय केली जाते आयर्न, स्टील, ब्रास आणि ब्रॉन्झ यासाठी, ओके. इट इज नॉट सुटेबल फॉर हार्डनेस मेजरमेंट ऑफ व्हेरी हार्ड अँड ब्रिटल मटेरियल. म्हणजे जर एखादं एकदम जास्त हार्ड मटेरियल आहे, ओके, किंवा ब्रिटल मटेरियल आहे, ह्याच्यासाठी ही मेथड यूज केली जात नाही, ब्रेनर हार्डनेस टेस्ट, ओके. आता हे जे आपण प्रोसिजर बघू. इन धिस टेस्ट अ स्टँडर्ड हार्डन्ड स्टील बॉल ऑफ 10 mm diameter is impressed on a flat surface of a test specimen under a load 3000 kg. म्हणजे हे जे आपल्याला आपण जे इन्स्ट्रुमेंट मगाशी आपण जे बघितलं ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्पेसिमन जो आहे तो 10 मिलीमीटर डायमीटरचा आपण एक रॉड समजा घेतला आपण 10 मिलीमीटर डायमीटरचा, तर तो आपण त्याच्यामध्ये घेणार आहे, ओके. आणि स्टीलचा तो रॉड आहे. इट इज इम्प्रेस्ड ऑन फ्लॅट सरफेस ऑफ टेस्ट स्पेसिमेन अंडर लोड 3000 kg. म्हणजे लोड जो आहे तो देणार आहे आपण 3000 kg, 3000 kg आपण त्याच्यावर लोड देणार आहे, ओके. फॉर ब्रास अँड सॉफ्ट अलॉयज लोड यूज्ड 500 kg. जर ब्रास किंवा सॉफ्ट अलॉय असतील तर मात्र आपण 500 kg पर्यंत त्याला आपण लोड देणार आहे आणि स्टील जर असेल तर 3000 kg पर्यंत लोड देणार आहे.
द लोड मेंटेन फॉर 10 to 30 सेकंड. हा जो लोड देणार आहे आपण तो किती 10 ते 30 सेकंद आपण काय करणार आहे, तो आपण ठेवणार आहे. ओके. त्याच्यानंतर द डायमीटर ऑफ द इम्प्रेशन ऑन टेस्ट पीस इज मेजर्ड बाय मायक्रोस्कोप ऑफ ॲक्युरसी प्लस मायनस 0.01 मिलीमीटर. जे ॲक्युरसी आपल्याला जी मिळणार आहे ह्याच्यामध्ये, ओके, ती ह्या 0.01 म्हणजे 10 मायक्रॉनपर्यंत आपल्याला यामध्ये ॲक्युरसी मिळणार आहे. इट इज टिपिकली 2 to 6 मिलीमीटर. जो आपल्याला इम्प्रेशन जे होणार आहे, म्हणजे हे जे आपण लोड देणार आहे, इंडेंटर जो आहे, त्या इंडेंटरचा जो म्हणजे थोडक्यात तो जो खळगा किंवा आपण त्याच्यामध्ये जे इम्प्रेशन मिळणार आहे, ओके, तर तो जो आहे ते 2 ते 6 मिलीमीटरपर्यंत आपल्याला त्याचं इम्प्रेशन मिळणार आहे. ओके. BHN ब्रेनल हार्डनेस नंबर इज इक्वल टू लोड अपॉन एरिया ऑफ इंडेंटेशन. आता लोड 2P डिवायडेड बाय पाय D इन ब्रॅकेट D2 मायनस D2, कॅपिटल D2 मायनस स्मॉल D2. ओके. तर एक्सटर्नल डायमीटर, इंटरनल डायमीटर अशा पद्धतीने आहे. त्यानंतर आता इथं बघा BHN ब्रेनल हार्डनेस नंबर. आता ह्याच्यामध्ये डी, कॅपिटल डी मगाशी जो वापरलेला तो आहे डायमीटर ऑफ बॉल इन मिलीमीटर. जो डायमीटर ऑफ इंडेंटेशन जे होणार आहे त्याचं जो डायमीटर आहे तो मिलीमीटरमध्ये. आणि पी जो आहे लोड अप्लाइड इन kg. ओके. स्मॉल डी जो आहे डायमीटर ऑफ इंडेंटेशन इन मिलीमीटर. म्हणजे इंडेंटेशन स्मॉल डी जो आहे ते किती इंडेंटेशन झालेलं आहे, ओके, खळगा किती तो आपल्याला तयार झालेला आहे त्या मटेरियलमध्ये, तो जो डायमीटर आहे तो स्मॉल डीनं आपण इथे दाखवलेला आहे. ओके. आणि हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युल्यात या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या की आपल्याला ब्रेनेल हार्डनेस नंबर ह्याचा फॉर्मॅट होतो किंवा आपल्याला मिळतो. ओके. नेक्स्ट वन इज नेक्स्ट रॉकवेल हार्डनेस टेस्ट. रॉकवेल हार्डनेस आणि ब्रेनेल हार्डनेस दोन्ही सेमच आहेत. थोडासा जो डिफरन्स आहे तो असा आहे, तो आपण बघूया आता. इट इज मोस्ट वाईडली यूज्ड हार्डनेस टेस्ट. सगळ्यात जास्त वापरणारं ब्रेनेल आणि रॉकवेलमध्ये हा रॉकवेल असतं. ओके. इन दिस टेस्ट क्विक अँड डायरेक्ट रिझल्ट. का? कारण ह्याच्यामध्ये रिझल्ट डायरेक्ट मिळतो. फॉर्म्युला आता मगाशी आपण बघितलं, फॉर्म्युला वगैरे सगळं टाकून आपल्याला इथं मग आपल्याला तो नंबर मिळतो, हार्डनेस नंबर. तर ह्याच्यामध्ये तसं नाही, ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला रिझल्ट मिळतो. द डेप्थ ऑफ पेनेट्रेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू हार्डनेस. म्हणजे किती डेप्थ पेनेट्रेशन किती होणार आहे इंडेंटेशनचं, तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू हार्डनेस. त्याच्या म्हणजे जास्त जर समजा जास्त मोठा खळगा जर तयार झाला त्या मटेरियलमध्ये, तर म्हणजे आपण काय म्हणणार आहे की हार्डनेस त्याचं काय कमी आहे. ओके. तो कमी हार्ड आहे. आणि जास्त हार्ड आहे आपण कसं म्हणणार की जर कमी समजा इंडेंटेशन असेल, खळगा कमी असेल, तर तो हार्ड मटेरियल आपण म्हणणार की जास्त हार्ड आहे. ओके. त्यामुळं म्हणून ह्याचं कसं आहे, डेप्थ ऑफ पेनिट्रेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू हार्डनेस. ओके. When load P is applied on steel ball or diamond cone इंडेंटर, म्हणजे इथं आपण स्टील बॉल किंवा डायमंड कोन शेप आपण इंडेंटर वापरणार आहे. इन 2 स्टेप्स, मायनर लोड अँड मेजर लोड, वन आफ्टर द अदर. म्हणजे इथं 2 स्टेप्समध्ये मात्र आपल्याला इथं आपण लोड आपण अप्लाय करणार आहे. एक म्हणजे पहिल्या सुरुवातीला आपण कमी लोड देणार आहे, नंतर जास्त लोड देणार आहे, मायनर अँड मेजर. डेप्थ ऑफ इम्प्रेशन H इज मेजर्ड विच गिव्स द हार्डनेस व्हॅल्यू. म्हणजे जी इम्प्रेशन त्याच्यामध्ये H मिळणार आहे आपल्याला, ओके, ती मेजर केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला हार्डनेस व्हॅल्यू त्याची मिळणार आहे. हार्डनेस कॅन बी रीड ऑन द डायल अटॅच टू इंडेंटर. त्याला एक डायल अटॅच केलेला आहे, त्याच्यावर आपण तो हार्डनेस आपण मेजर करू शकतो. ओके. डिफरंट स्केल आर यूज टू मेजर द हार्डनेस ऑफ डिफरंट मेटल्स अँड अलॉयज. त्याच्यात स्केल्स व्हेरिएशन दिलं, वेगवेगळे स्केल्स दिले आहेत आणि त्या वेगवेगळ्या स्केल वापरून आपण वेगवेगळ्या मेटल्स आणि वेगवेगळ्या अलॉयजचे हार्डनेस आपण त्या पद्धतीने आपण चेक करू शकतो किंवा मिळवू शकतो. टाईप्स ऑफ इंडेंटर फॉर सॉफ्ट मेटल्स, स्टील बॉल डायमीटर 1.5 मिलीमीटर और 3 मिलीमीटर. म्हणजे
जर एखादं मटेरियल सॉफ्ट आहे आणि ते जर आपल्याला त्याचा हार्डनेस चेक करायचा आहे तर मात्र आपण स्टील बॉल वापरणार आहे. तो स्टील बॉल किती 1.5 मिलीमीटर ते 3 मिलीमीटर डायमीटरचा वापरणार आहे. आणि समजा एखादा हार्ड मटेरियल आहे आणि त्याचा हार्डनेस बघायचा आहे तर आपण डायमंड कोन वापरणार, डायमंड कोन इंडेंटर वापरणार आणि त्याचा अपेक्स सांगेला आहे 120 डिग्री. आता टाईप्स ऑफ स्केल्स पण दिले आहेत, रॉकवेल बी स्केल, रॉकवेल सी स्केल, म्हणजे मायनर लोड आणि मेजर लोड असं चार्ट दिसतो आपल्याला. तर त्याच्यामध्ये काय दिसतं, रॉकवेल बी स्केलमध्ये मायनर लोड मिनिमम पण 10 किलो द्यायचा आहे आणि मेजर लोड द्यायचा आहे 100 किलो, 100 kg. सुरुवातीला 10 kg नंतर 100 kg द्यायचा आहे. त्यानंतर रॉकवेल सी स्केलला 10 kg 150 kg, म्हणजे समजा स्केल चेंज केलं तर आपण मायनर लोड 10 द्यायचा आहे, मेजर लोड 150 किलो द्यायचा आहे. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला हार्डनेस टेस्ट त्या मटेरियलची बघता येतात. हे जे समोर दिसते ते तुम्हाला आहे, हे ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंग मशीन आहे. ओके, याच्यामध्ये हार्डनेस नंबर इंडिकेटर आहे, इंडेंटर आहे, हँड व्हील आहे, लोड शिफ्टर आहे. आणि त्याच्यानंतर रॉकवेल हार्डनेस टेस्टिंग हे अशा पद्धतीने मायक्रोस्कोप आहे, इंडेंटर आहे, हँड व्हील आहे, एलिव्हेटिंग स्क्रू आहे, हँड व्हील आहे. ओके, लिव्हर आहे, हँगर विथ लोड्स, आपण लोड याच्यामध्ये हँगरमध्ये वेगवेगळे अडकू शकतो. अशा पद्धतीनं असणार आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस लिसनिंग दिस अँड वॉचिंग दिस ऑनलाईन लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.